आज आपण बघणार आहोत आंब्यापासून छान अशी रेसिपी। तर इथं मी एक वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुक्या नारळाची पावडर मिळते किंवा तुम्ही घरी देखील ही पावडर करू शकता। तर इथं आपल्याला एक 5 मिनिटं फक्त ती परतून घ्यायची आहे बघा। आणि तेवढीच वाटी भरून मी मँगोची प्युरी घेतलेली आहे। तर इथं मी केसर आंबा वापरलेला आहे बघा, त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे। ती सुद्धा आपल्याला स्लो फ्लेमवर छान अशी एक 5-10 मिनिटं परतून घ्यायची आहे। मी याच्यात एकच चमचा साखर घातलेली आहे। साखर तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता। आणि आता आपल्याला घालायची आहे 1 चमचा भरून फ्रेश क्रीम। ही दुधावरची साय मी इथं घातलेली 1 चमचा भरून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला ही कोकोनट पावडर जी आपण भाजून घेतली होती ती घालायची आहे आणि छान हे एक 5 मिनिटं स्लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचे आहे। छान याचा घट्टसर गोळा तयार होतो बघा। गोळा तयार झाला की आपण गॅसची फ्लेम बंद करून ह्याला गार करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया। बघा असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। आता आपण एका ताटामध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया, छान मिक्स करून घेऊया आणि ह्याचे छोटे छोटे आपण लाडू तयार करून घेऊया। अतिशय टेस्टी आणि इझिली होणारी रेसिपी आहे बघा, कोणीही बनवू शकेल। अतिशय कमी साहित्यात तयार होते आणि आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त कष्ट देखील पडत नाही। तुमच्या घरी सुक्कं खोबरं आहे तर त्याची तुम्ही पाट आहे ती काढून घ्यायची आहे आणि छान बारीक तुकडे करून ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपला डेसिकेटेड कोकोनट घरीच तयार होतो। तर बघा आता हे गोळे तयार केल्यानंतर, लाडू तयार केल्यानंतर आपण हे नारळाच्या पावडरमध्येच आपण घोळून घेतलेले आहे। मस्तपैकी आपली स्वीट डिश तयार झालेली आहे बघा। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। थोडंसं थंड झालं तर ह्याची चव जी आहे ती अतिशय भारी लागते। नक्की ट्राय करून बघा।